नमस्कार. माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वीच्या आनंदी या पाठ्यपुस्तकातील पाठ दुसरा मित्राची पारख चे वाचन व स्पष्टीकरण पाहणार आहोत. बघा, या पाठाचे नावच आहे मित्राची पारख. पारख म्हणजे परीक्षा. तर मित्र कसा पारखावा किंवा मित्राची परीक्षा आपल्याला कधी होते की तो कसा आहे, स्वार्थी आहे, निस्वार्थी आहे, चांगला आहे, वाईट आहे. तर एखाद्या घटना प्रसंगातूनच आपल्याला कळतं की आपला मित्र चांगला आहे किंवा वाईट आहे, की तो स्वतःच्या स्वार्थासाठी त्याने आपल्याशी मैत्री केली आहे. है ना? तर या पाठामध्ये हे 2 प्राणी आहेत. सांगा बरं या प्राण्यांची नावं. हा मोठा दिसणारा प्राणी आहे गाढव आणि हा त्याच्यासोबत त्याचा मित्र जो उभा आहे तो आहे रानटी कुत्रा. तर या पाठामध्ये गाढव आणि कुत्र्याची मैत्री दाखवलेली आहे. तर आपला नेहमीचा समज आहे कुत्रा हा इमानदार प्राणी आहे. तो अगदी बरोबर आहे. पण या पाठामध्ये जरा या कुत्र्याचं वेगळं रूप असा दाखवलेला आहे. आणि दुसरा म्हणजे आपला समज की गाढव हा आळशी प्राणी आहे. तर इथे गाढव हा जरासा हुशार प्राणी दाखवलेला आहे की कसं तो त्याच्या मित्राची पारख करतो आणि मित्राला अद्दल घडवतो. चला तर मग आपण पाठाला सुरुवात करूया. एका गावात एक रानटी कुत्रा व एक गाढव यांची खूप मैत्री होती. दोघेही एकत्र फिरायचे, गप्पा मारायचे, एकमेकांना आपली सुखदुःखही सांगायचे. एकदा काय झाले, दोघेही जंगलातून एकत्र फिरत असताना एक खूप मोठे जनावर आपल्याकडे येत असल्याचा भास गाढवाला झाला. त्याने कुत्र्याला सावध केले. कुत्राही आपले कान टवकारून कोण येत आहे त्याची चाहूल घेऊ लागला. बऱ्याच दुरून परंतु गाढवावर आपले लक्ष केंद्रित करून एक लांडगा जिभल्या चाटीत पुढे येत होता. बघा, या परिच्छेदामध्ये आपण पाहिलं की रानटी कुत्रा आणि गाढव याची खूप चांगली मैत्री होती. ते दोघे एकत्र फिरायचे, गप्पा मारायचे, एकमेकांना आपले सुखदुःख म्हणजे चांगल्या वाईट गोष्टी सगळं काही शेअर करायचे, सांगायचे. मग एकदा ते दोघं जंगलातून फिरत असताना गाढवाला भास झालं की एक मोठं जनावर आपल्याकडे येत आहे. त्याने तसं कुत्र्याला सावध केलं की कुणीतरी आपल्याकडे येत आहे. मग कुत्र्याने आपले कान टवकारले आणि कोण येत आहे याचा अंदाज घेतला, चाहूल घेतली. मग बऱ्याच दूरवरून एक लांडगा जिभल्या चाटीत पुढे येत होता आणि त्याचं लक्ष पूर्णपणे कुणाकडे होतं? तर गाढवाकडे होतं. बघा, या चित्रामध्ये आपल्याला दिसेल की एक भला मोठा लांडगा आहे. गाढव आणि कुत्रा दोघेही घाबरलेले आहेत. पुढील पॅराग्राफ. गाढव घाबरले आणि कुत्र्याला म्हणाले, मित्रा, हा लांडगा मला खाणार असे दिसते. आपण दोघे मिळून या संकटाशी मुकाबला करूया. बघा, गाढव घाबरलं आणि कुत्र्याला म्हणाले की हा लांडगा मला खाणारा असं दिसतोय, पण आपण दोघं मिळून या संकटाशी मुकाबला करूया, म्हणजे संकटाला आपण सामोरे जाऊया, काहीतरी त्यातून तोडगा निघतो का, पर्याय निघतो का हे पाहूया. कुत्रा घाबरत म्हणाला, नको रे बाबा, मला भीती वाटते आणि हो, त्याचं लक्ष तुझ्यावर आहे, ते माझ्यावर जायला नको. तेव्हा मी या झुडपात लपतो. तुला लपता येणार नाही, तू त्याला दिसशील. तेव्हा आलेल्या संकटाला तू एकटाच सामोरं जा. धैर्याने तोंड दे. मरण आले तर येऊ दे. दोघांनी एकदम मरायला नको ना. मी जातो. बघा, कुत्रा किती स्वार्थी आहे. गाढवाने त्याला सावध केलं की माझ्याकडे लक्ष आहे, आपण दोघं मिळून संकटाचा सामना करूया. पण हा कुत्रा मात्र म्हणतो की नको नको, मला भीती वाटते आणि तसंही त्याचं लक्ष कुणाकडे आहे? तुझ्याचकडे आहे. तर आपण दोघांनी एकदाच मरायला नको ना. तू एकटाच मर, धैर्याने तोंड दे आणि मरण आलं तर येऊ दे. मी जातो त्या झुडपामध्ये, मी लपतो. तुला काही लपता येणार नाही कारण तू आकाराने मोठा आहेस, असं म्हणत तो जायला निघाला. गाढवाला एका क्षणात मित्राची पारख झाली. तो कुत्र्याला म्हणाला, मूर्ख कुत्र्या, रानटीस तू. इतर कुत्र्यांचा इमानीपणा तुझ्यात कुठून येणार? मूर्खा, माझं संरक्षण करायला मी समर्थ आहे, परंतु त्या अगोदर तुझं हे फुकटचा सल्ला देणारं तोंड रंगवतो. असे बोलून गाढवाने कुत्र्याला लाथा मारायला सुरुवात केली. कुत्रा खाली कोसळला आणि गाढव वेगाने पळत सुटले. कुत्रा सावरून उठेपर्यंत लांडग्याच्या तावडीत सापडला आणि प्राणाला मुकला. बघा, या पॅराग्राफमध्ये, या परिच्छेदामध्ये सांगितलंय की गाढव म्हणतं की अरे मूर्खा,
तू कुठून इमानी असणार, तू रानटी कुत्रा आहेस, इतर कुत्र्यांचा इमानदारपणा तुझ्यात कुठून येणार? माझं संरक्षण करायला मी समर्थ आहे, मी आकाराने सुद्धा मोठा आहे, ही जाणीव गाढवाला होती. पण तो कुत्र्याचाही जीव वाचवणार होता. जसं आपण इथे पाहिलं की आपण दोघे मिळून संकटाशी मुकाबला करूया. मग तो म्हणतो की माझं संरक्षण करायला मी समर्थ आहे, पण त्याआधी तुझं हे फुकटचा सल्ला देणारं म्हणजे तू एकटाच मरणाला सामोरे जा, असं जे त्याने सांगितलं होतं. तो म्हणतो की तुझं तोंड मी रंगवतो. तोंड रंगवतो म्हणजे त्याने त्याला मारलं, तोंडावरतीच लाथा मारायला सुरुवात केली. कुत्रा खाली कोसळला आणि गाढव पळून गेले आणि कुत्रा उठेपर्यंत लांडग्याने त्याच्यावरती झडप मारली. तात्पर्य, संकट काळात मैत्रीची पारख होते, की एखादं संकट आल्यावरच कळतं की आपला मित्र कोण आहे आणि शत्रू कोण आहे, कोण आपली साथ देईल, सोबत देईल आणि कोण आपल्याला संकटात सोडून पळून जाईल. इथे शब्दार्थ दिलेले आहेत, काही वाक्प्रचार सुद्धा आहेत. शब्दार्थ आपण वाचून घ्या. वाक्प्रचार, अर्थापेक्षा वेगळा अर्थ असलेले छोटेसे वाक्य म्हणजे वाक्प्रचार. या पाठामध्ये अनेक वाक्प्रचारांचा उपयोग करण्यात आलेला आहे. पहिला आहे कान टवकारणे. आपल्याला माहिती आहे की गाय, कुत्रा, मांजर यांचे कान हलतात, हो ना, तर ते ऐकण्यासाठी, चाहूल घेण्यासाठी सावध होत असतात आणि आवाजाच्या दिशेने आपले कान हलवत असतात. तर याचा अर्थ आहे कान टवकारणे, ऐकण्यासाठी उत्सुक असणे. दुसरा आहे चाहूल घेणे, म्हणजे वेध घेणे, की जर काही हलकासा आवाज येत असेल तर कोण येत आहे याचा वेध घेणे म्हणजेच चाहूल घेणे. जिभल्या चाटणे. जिभल्या चाटणे, जीभ म्हणजे जीभ टांग. तर जिभल्या चाटणे म्हणजे तोंडाला पाणी सुटणे. आपले आवडतं अन्नपदार्थ दिसला, आवडता खाऊ दिसला की आपल्या तोंडाला पाणी सुटतं, बरोबर ना? चला, चौथा आहे तोंड देणे. तोंड देणे म्हणजे काही खरोखर असा खरा अर्थ त्याचा घ्यायचा नाही, तर वेगळा अर्थ आहे तो. तोंड देणे म्हणजे संकटाला सामोरे जाणे, की एखादी परिस्थिती असेल त्यावरती मात करणे, संकटाचा सामना करणे म्हणजे संकटाला सामोरे जाणे, तोंड देणे. पाचवा आहे तोंड रंगवणे म्हणजे तोंडावर मारणे. सहावा आहे प्राणाला मुकणे म्हणजेच जीव गमावणे. चला तर विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाठ दुसरा मित्राची पारख चे वाचन व स्पष्टीकरण पाहिले. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद.